पिछाडीवर आहेत। साताऱ्यातून उदयनराजे हे 12,000 मतांनी आघाडी घेतली। त्यांची सध्या विजयी रॅली देखील साताऱ्यात निघालेली आहे। गुलाल उधळला जातोय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून पिछाडीवर आहेत। उदयनराजे भोसले 12,000 मतांनी सध्या आघाडीवर गेल्यात आणि उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून आता जल्लोषाला देखील सुरुवात केली जाते आहे। गुलाल उधळला जातोय, या ठिकाणी मोठी रॅली देखील काढण्यात येते। अद्याप निकाल हाती आलेला नाहीये, मात्र आघाडी जी आहे ती 12,000 मतांची आहे। त्यामुळे आधीच कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। नक्कीच उदयनराजे भोसले हे देखील या विजय रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। तर केंद्रातील ही आकडेवारी आपण पाहतो आहोत। एनडीए सध्या 293 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएला मोठा झटका कुठेतरी बसलाय। तर इंडिया आघाडी सध्या 233 जागांवर आघाडीवर आहे, तर इतरांच्या वाट्याला 17 जागांची आघाडी गेलेली आहे। तर आतापर्यंत भाजपला गेल्या वेळेपेक्षा 59 जागांचं नुकसान सहन करावं लागलंय। तर भाजप 242 जागांवर सध्या आघाडीवर आहे। मागच्या वेळी म्हणजे 2019ला 303 जागा भाजपला मिळालेल्या होत्या, मात्र यावेळी तब्बल 59 जागांचं नुकसान